नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय डाक विभागातील पूर्ण जाहिरात पाहणार आहोत मित्रांनो। याच्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी सांगणार आहे बघा, लक्षात घ्या। यामध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, सिलेबस काय असणार आहे, परीक्षा पद्धती काय असणार आहे, या सर्व गोष्टीचं विश्लेषण करणार आहोत आपण। तसेच वयोमर्यादा काय असेल, वयामध्ये काय अट आहे का, आणि कोणत्या कोणत्या जागा निघालेल्या आहेत आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत, या सर्व गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। अशाच जाहिराती घेऊन येत असतो आपण आणि अपडेट घेऊन येत असतो प्रत्येक एक्झामची। बघा घ्या मित्रांनो, पहिलं आहे ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफिसमध्ये जागा निघालेल्या आहेत। पोस्टमनच्या नंतर मेल गार्ड आणि मल्टीटास्किंग म्हणजे MTS या 3 प्रकारच्या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। 3 प्रकारच्या पोस्ट निघालेल्या आहेत, लक्षात घ्या मित्रांनो। या जागा कोणत्या कोणत्या आहेत त्या पूर्ण बघून घ्या। या काय आहेत, पोस्टमॅनच्या जागा, त्याच्यानंतर मेल गार्ड आणि तिसरी आहे MTS। ओके, त्याच्यानंतरचा भाग बघू आपण। त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो स्केल काय असणार। या स्केलच्या बाबतीत तुम्ही स्केल काय म्हणजे पगार वगैरे काय असेल, ही सर्व गोष्टी तुम्ही पाहून घ्या। ते महत्त्वाचं नाही आपल्याला, सध्याच्या घडीला आपल्याला पोस्टाबद्दलची स्केल वगैरे महत्त्वाचं नाही। त्याच्यानंतरचा भाग आहे बघा मित्रांनो, वॅकन्सी निघालेली आहे ते तर माहिती आहे। रिझर्वेशनचा नकाराखाना व्यवस्थित पाहून घ्या। त्याच्यानंतरचा भाग आहे पोस्टमॅन, ST, EWS वगैरे 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 सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। तसेच पुढं जाऊ आपण। सगळ्यात आता महत्त्वाचं टॉपिक बघा मित्रांनो, एज लिमिट म्हणजे एज लिमिट काय आहे। जनरलसाठी 18 ते 27, कमीत कमी 18 वर्ष, आणि जनरलसाठी 27 वर्ष। मल्टीटास्किंगसाठी तर 18 ते 25 वय असेल तुम्हाला बघा। या 2 गोष्टी बघा। आणि SC STला 5 वर्ष एक्स्ट्रा असतील, OBCला 3 वर्ष, PW म्हणजे PWला ते 10 इयर, PW बाकीचे सर्व्हिसमॅन वगैरे असेल तर 40 वर्षापर्यंत चालतं, काहीच अडचण नाही। गव्हर्मेंट एम्प्लॉई वगैरे वगैरे सांगितलेलंच आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन 12वी पास विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येणार आहे बघा मित्रांनो। 12वी ज्याची झालेली आहे त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे। इथं दिले बघा, फर्स्ट दिलेले आहे, अंडरलाईन करतो मी। 12वी म्हणतील स्टँडर्ड पास फॉर रिकग्नाइज्ड बोर्ड, या म्हणजे एखाद्या महाराष्ट्र बोर्डामधून किंवा इतर कोणत्याही बोर्डामधून तुम्हाला हे फॉर्म भरता येतो। कोकणी, लोकल लँग्वेज वगैरे वगैरे। मराठी इज अ लोकल लँग्वेज फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड मराठी अँड कोकणी आर द ऑल्सो लँग्वेज ऑफ दी स्टेट, असं म्हटलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे लँग्वेज कोणते कोणते आहेत तर ती आहे मराठी एक, आणि त्याच्यानंतर कोकणी लँग्वेजमध्ये आर लोकल लँग्वेज आर स्टेट ऑफ गोवासाठी कोणती कोकणी लँग्वेज महत्त्वाची आहे। या सगळे झाले परीक्षा पद्धतीसाठी। आणि 12वी तुम्हाला 10वीला कमीत कमी मराठी हा विषय असला पाहिजे। ही बघा प्रकाशाने बघा, मराठी हा विषय असला पाहिजे 10वीला। त्याच्यानंतरची गोष्ट बघू, चला पुढे पाहू आपण अजून काय म्हटलेलं आहे। आता बघा हा रखाना बघून घ्या सगळ्यांनी, हा रखाना बघून घ्या। हा रखाना काय म्हणते, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल। फर्स्ट टेस्ट ही कशी असेल, कम्प्युटर बेस्ड असेल। सेकंड टेस्ट कशी असेल, पेन और पेपरने घेतलेली असेल। आणि थर्ड स्किल टेस्ट टाईप म्हणजे कम्प्युटर बेस्डच असू शकते। त्याच्यानंतरचा भाग बघा, टाईप ऑफ क्वेश्चन कसे असू शकतात बघा। पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील, दुसऱ्यामध्ये सिलेबस आणि सब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतील म्हणजे एस्से रायटिंग वगैरे वगैरे असेल। आणि थर्ड टेस्ट स्टेपमध्ये तुमची कम्प्युटरवर स्किल टेस्ट असेल मित्रांनो। स्किल टेस्ट म्हणजे या 2 परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला ही टेस्ट द्यायची आहे, सगळ्यात महत्त्वाचं बघा। चला तर पुढे पाहू आपण। सगळ्यात महत्त्वाचं बघा, सिलेबस काय असणार आहे। सिलेबस एकदम सोपा आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या। याच्यामध्ये ना सिलेबस एकदम सोपा आहे, एकदम सोपा म्हणजे तुम्हाला एकदम भाकड पसार नाही। टेक्निकल सिलेबस म्हणता येईल त्याला थोडक्यात। त्या टेक्निकल पद्धतीमध्येच जर तुम्ही अभ्यास केलात त्याचा व्यवस्थित, तर बघा लवकर पास होऊ शकतं। कारण बघा पहिल्या सुरू आपल्याला एकच जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला बघा 30 मार्काला जनरल अवेअरनेस असेल, बेसिक मॅथमॅटिक असेल। बेसिक मॅथमॅटिकमध्ये तुम्हाला बोर्ड मासवर क्वेश्चन, आणि डायरेक्ट त्यांनी सांगितलेले 4 किंवा
4 to 8 म्हणजे 4 ते 8पर्यंत क्वेश्चन एका चॅप्टरवर कव्हर केले जातील असं सांगितलेलं. म्हणजे तुमचं काम सोपं केलेलं आहे. पर्सेंटेजवर क्वेश्चन असतील, बोर्ड मास, बोर्ड मास सगळ्यांना माहीतच असणार आहे बघा. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, सिम्पल इंटरेस्ट, ॲव्हरेज, टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स, युटिलिटी मेथड वगैरे वगैरे या सर्व गोष्टीवर असेल किंवा नॉन व्हर्बल रिझनिंगवर असेल बघा. 70 मार्काचं तुम्हाला हे असणार आहे बघा, लक्षात घ्या. 70 मार्काचं गणित बुद्धिमत्ता असेल, 40 मॅथमॅटिक आणि 30 तुमचं बुद्धिमत्ता व्हर्बल नॉन व्हर्बल असेल बघा. आणि म्हणून तुमचा रिझल्ट कन्फर्म येण्यासाठी ही या गोष्टी तुम्हाला करावंच लागतील, काही विषय नाही. याला डावलून चालणारच नाही मित्रांनो, तर कारण याच्यामध्ये तुमचा रिझल्ट दडलेला आहे. त्याच्यामुळे हे जे ज्यांचं पक्का आहे ते नक्कीच तुम्हाला यश मिळवून देणार आहे हे पोस्ट. ओके, त्याच्यानंतर सेकंड पेपरचा सिलेबस दिला आपण. फर्स्टचाच बघू आपण, त्याच्यानंतरचं सेकंड. बघा मित्रांनो, इथे आपल्याला तुम्हाला दिलेले आहे पोस्टासाठी लागणारे काय दिलेलं आहे, डिफरन्स ॲप्लिकंट इंडिकेट फॉलो टेबल. म्हणजे या टेबलमध्ये तुम्हाला किती फीस लागणार आहे हे दाखवून दिलेलं आहे बघा, लक्षात घ्या. इथे तुम्हाला जनरलसाठी फीस दिलेली आहे 500 रुपये, जनरल कॅन्डिडेटसाठी 500 रुपये फीस आहे, मल्टीटास्किंगसाठी 500 आहे, किंवा पोस्ट किंवा मेल गार्ड दोन्ही फॉर्म भरले असतील तर 1000 रुपये फीस भरावी लागेल तुम्हाला. याच्यात काहीच दुमत नाही, फीसचं स्ट्रक्चर बघून घ्या. त्याच्यानंतर महत्त्वाचं पॉईंट आपण पुढं बघणार आहोत. ह्याच्यामध्ये तुम्हाला डिव्हिजन वाईज जेवढ्या पोस्टाच्या जागा आहेत किंवा डिव्हिजन वाईज तुम्हाला सांगितलेले आहेत बघा. मुंबई डिव्हिजनमध्ये किती, मुंबई ईस्टमध्ये किती, सातारा, सोलापूर, अमरावती पूर्ण डिव्हिजनचं सांगितलेलं आहे. कोल्हापूर डिव्हिजनमध्ये किती आहेत, म्हणजे पोस्टाची डिव्हिजन दाखवलेली आहेत. या पोस्टाच्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला सर्व हे डिव्हिजन पाहून व्यवस्थित पाहून तुम्ही फॉर्म भरू शकता. कोणत्या डिव्हिजनमध्ये सिलेक्शन करायचं आहे आपल्याला गरजेचं आहे, किंवा आपण कोणत्या डिव्हिजनमध्ये चांगलं पडेल अशा डिव्हिजनमध्ये आपण फॉर्म भरू शकतो मित्रांनो. बघा, धन्यवाद. आणि मी तुम्हाला पोस्टच्या जाहिरातीबद्दल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आपण पोस्टाच्या बाबतीतले पण गणित आणि बुद्धिमत्तेचे लेक्चर घेतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिला जाईल, तुम्हाला त्या काही माहिती असेल तर विचारू शकता. आणि आपला व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणिताच्या ट्रिक्स किंवा मराठीचा ट्रिक्स किंवा इतर कोणत्याही विषयाच्या ट्रिक्स आपण घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर. HP ऑनलाईन पुणे पोलीस भरती चॅनल आहे. थँक्यू व्हेरी